आषाढी ते कार्तिकी एकादशी, श्रावण, भाद्रपद, अश्विन, कार्तिक या 4 महिन्यामध्ये विश्वाचा कारभार बघणारे भगवान श्री विष्णू हे योगनिद्रेमध्ये असतात. खरं तर हा काळ आपल्यासाठी सुद्धा आध्यात्मिक शिस्त, संयम आणि चिंतन यासाठी सर्वतोपरी योग्य असा काळ असतो. पण या चातुर्मासामध्ये जेव्हा भगवान विष्णू रजेवरती असतात त्यावेळेला विश्वाचा कारभार कोण बघतं तुम्हाला माहिती आहे? आषाढी एकादशीनंतर गुरुपौर्णिमा असते. त्यानंतर काही दिवस पृथ्वीवरचे गुरु आणि शिक्षक विश्वाची जबाबदारी योग्य रीतीने पार पाडतात. त्यानंतर श्रावण अर्थातच भगवान शिव हे विश्वाची जबाबदारी आपल्या खांद्यावरती घेतात. मग भाद्रपदमध्ये गोकुळाष्टमी असते आणि मग विश्वाचा कारभार बघण्याची जबाबदारी कृष्णावरती येते. त्यानंतर गणेश चतुर्थीपासून 10 दिवस विघ्नहर्ता श्री गणेश ही जबाबदारी उत्तमरित्या पार पाडतो. मग येणाऱ्या नवरात्रीमध्ये वाईटाचा नाश करणारी दुर्गा माता विश्वाचा कारभार सुद्धा बघते. मग दिवाळी येते, त्यावेळेला समृद्धीची देवता लक्ष्मी माता आणि कुबेर विश्वाचं कामकाज सुरळीत पार पाडतात कार्तिकी एकादशीपर्यंत.